काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। परभणीत पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट, आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी, राजू शेट्टींचा सवाल। तर पंपावर शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू, कृषी मंत्री दत्ता भरणेंचा इशारा। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच, 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही, तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम, तडजोड नाही। शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू। येत्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार, भुजबळ देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा, चाकणच्या मुख्य चौकात गटार तुंबल्यानं पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम। नीट प्रकरणात आणखी एका प्राध्यापिकेला अटक, प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात। प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक, लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू।